मंडळी, मराठी मनोरंजन सृष्टीत नावाजलेली अभिनेत्री, पण आता हिंदी चित्रपट आणि OTT माध्यमावर जिने स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलाय अशी लोकप्रिय अभिनेत्री अमृता सुभाष हिने आपण आपल्या नावापुढे वडिलांचं नाव का लावतो याचा एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला आहे। तर अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, अनेक पुरस्कारावरही नाव कोरलं। मात्र अमृता ही तिच्या आईप्रमाणे सुभाष हे आडनाव लावते। ती आडनावाच्या जागी वडिलांचं नाव लावते, त्यामागचं नेमकं कारण काय असा प्रश्न प्रत्येकालाच पडला होता। तर अमृता सुभाष हिने नुकतीच सौमित्र पोटे यांच्या मित्रमने या पॉडकास्टला एक मुलाखत दिली आहे। या मुलाखतीमध्ये तिने आपल्या आडनावाच्या जागेवरती वडिलांचं नाव का लावते हा किस्सा सांगितला आहे। तर याविषयी अमृता म्हणाली, आईने आधी ज्योती सुभाष हे नाव लावलं, याचं कारण आमचं आडनाव नीट उच्चारता येत नाही, याच्याविषयी मी लिहिलं पण आहे। ठेंबरे असं आमचं आडनाव आहे। त्या काळात गाजलेली ती प्रसंगनाट्य स्पर्धा व्हायची, ज्यात आयत्या वेळेला ते नाटक सादर करायचं, त्यामुळे ही स्पर्धा माझ्यासाठी महत्त्वाची होती। मी शाळेत असताना कधी नाटकात काम नाही केलं, म्हणून या स्पर्धेत भाग घेतलेला। ती स्पर्धा मी केली आणि त्यात पहिल्यांदा पुरुषाचा रोल केला। त्यात मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं। निशिगंधा वाड ह्या बक्षीस देणार होत्या। तर बक्षीस देताना यावेळी नाव उच्चारलं गेलं, अभिनय प्रथम क्रमांक ढगे अमृता सप विद्यालय। मी जागेवरच बसून होते, कारण ढगे मीच आहे की नाही माझ्या मैत्रिणी हसायला लागल्या। यानंतर अमृता म्हणाली, पुढे उच्चारलं गेलं, माफ करा ढमढेरे अमृता, नाही नाही ढोले। मग मी उठून सांगायला लागले की माझं आडनाव ढेंबरे आहे। यावेळी मला असं झालं की माझं आडनाव का यांना चांगलं उच्चारता येत नाही असं का, आणि फक्त इथेच नाही तर दरवेळी त्या नावाचा अपभ्रंश होत राहिला। मग मला सतत सांगायला लागलं की माझं आडनाव हे आहे, माझ्या आडनावाचं स्पेलिंग हे आहे। म्हणूनच मग आईने जे ज्योती सुभाष लावलं तसंच मी अमृता सुभाष केलं, आणि बाबा होतेच ना आमच्यासोबत सुभाष म्हणून। तर असा इंटरेस्टिंग किस्सा अमृता सुभाष हिने आपल्या आडनावाचा सांगितला। तर अमृता सुभाष सोबतच रसिका सुनील, सायली संजीव या अभिनेत्रीने सुद्धा आपल्या आडनावाच्या ऐवजी वडिलांचं नाव लावलं आहे। तर अमृता सुभाषच्या या आडनावाच्या किस्स्यावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।